विद्यार्थ्यांनो, आज आपण शैक्षणिक वाटचाल हे इतिहासातील 5वे प्रकरण कंटिन्यू करणार आहोत. या आधीच्या व्हिडिओमध्ये या आधीच्या 3ऱ्या भागामध्ये आपण मुक्त विद्यापीठाबद्दल माहिती बघितली होती. इथून आपण समोर संशोधन संस्था, विज्ञान याबद्दल माहिती बघणार आहोत, याबद्दल आपण अभ्यासणार आहोत. तर स्वातंत्र्योत्तर काळात देशात वैज्ञानिक संशोधकाला चालना मिळाली आणि ती चालना द्यावी यासाठी संशोधनाचे लाभ सर्वांपर्यंत पोहोचावे म्हणून 1950मध्ये काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेची स्थापना करण्यात आली. म्हणजे जेवढेही वैज्ञानिक संशोधन आहे त्याला चालना मिळाली पाहिजे आणि त्या संशोधनाचा जो लाभ आहे हा सर्वसामान्यांना मिळाला पाहिजे, या उद्देशाने 1950मध्ये काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च या संस्थेची स्थापना झाली. या संस्थेमध्ये पदार्थविज्ञान, रसायन, औषधे, अन्न प्रक्रिया, खाणकाम अशा अनेक क्षेत्रामध्ये संशोधन सुरू झालं. या संस्थांमधील संशोधनाचा जो लाभ आहे तो भारतातील उद्योगांना व्हावा आणि तो त्यानंतर सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा म्हणूनच औद्योगिक संस्थांबरोबर करार करण्यात आले. त्यामुळे भारताची आयात कमी होऊन परकीय चलनाची बचत झाली. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी ज्या भारत आयात करत होता, इतर देशातून मागवत होता, त्या आता भारतातच बनायला लागल्या. त्यामुळे जे परकीय चलन भारताला द्यावं लागत होते इतर देशांना, त्याची बचत झाली. या संस्थेने मूलभूत संशोधनाला चालना दिली. जे मूलभूत संशोधन आहे, जे बेसिक आपण काय म्हणतो आपण त्याला रिसर्च आहे, ते जे बेसिक रिसर्च आहे त्या गोष्टीला थोडंसं ते चालना मिळाली, ते व्यवस्थितपणे व्हायला लागलं. उच्च शिक्षणासाठी परदेशात गेलेल्या विद्यार्थ्यांना भारतात परत येण्यासाठी या संस्थेच्या प्रयोगशाळांनी महत्त्वाची भूमिका बजावली. आता जे भारतात शिकलेले मुली होत्या ते विदेशात जाऊन काम करायचे, पण जेव्हा त्या विदेशाच्या लेवलची संस्था जेव्हा भारतात काम करायला लागली, भारतात सुरू झाली, तर जे विद्यार्थी जे भारताच्या बाहेर गेले होते, परदेशात जाऊन शिकत होते किंवा परदेशात जाऊन नोकऱ्या करत होते, वेगवेगळ्या मोठ्या मोठ्या कंपन्यामध्ये संशोधक म्हणून, सायंटिस्ट म्हणून काम करत होते, त्या सगळ्यांना भारतामध्ये कुठेतरी परत येण्यासाठी या संस्थेने खूप महत्त्वाचा जो रोल आहे तो प्ले केला आहे. खूप महत्त्वाची भूमिका या संस्थेने बजावली. या संस्थेने मतदानाकरिता बोटाला लावण्यात येणारी शाई बनवली, हिवताप, हत्तीरोग, क्षयरोग यांच्यावरील औषधे बनवली, पाणी शुद्धीकरण तंत्रज्ञान म्हणजे विकसित केलं, बांबू उत्पादन काळामध्ये कपात या गोष्टी केल्या, उत्पादन काळात कपात या अनेक वेगवेगळ्या गोष्टी केल्या. त्यानंतर DNA फिंगरप्रिंट तंत्रज्ञान भारतात सर्वप्रथम वापरलं गेलं. अंदमानातील आदिवासींचा जनुकीय अभ्यास करून, म्हणजे जेनेटिक, जे अंदमानात राहणारे आदिवासी होते त्यांचा जेनेटिक अभ्यास करून त्या जमाती 60,000 वर्ष जुने आहेत हे सुद्धा सिद्ध केलं. भूकंपाची आगाऊ सूचना, म्हणजे भूकंप येण्याआधीच त्याची सूचना जर मिळाली तर अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या विषयांवर यांनी संशोधन केलं. कडुनिंबाचा कीटकनाशक म्हणून वापर करणे, जखम बरी करण्यासाठी हळदीचा वापर, तांदळाच्या जातीसंदर्भातील स्वामित्व म्हणजे ज्याला आपण पेटंट म्हणतो, या अनेक गोष्टी CSIR या संस्थेने, त्याबद्दल आपण बोलत आहोत, या संस्थेने खूप महत्त्वाची भूमिका याबद्दल बजावली. भारतात परंपरागत ज्ञानाचा डिजिटल कोश तयार करणे, म्हणजे जे जुनं आपलं ज्ञान होतं पोथ्यांमध्ये किंवा एखाद्या ग्रंथांमध्ये, त्याला डिजिटलमध्ये कन्वर्ट केलं, म्हणजे टेक्नॉलॉजीमध्ये त्याला कन्वर्ट केलं. बिलकुल तसंच जसं एखाद्या पुस्तकाचं आपण PDF बनवतो, तर ते काय झालं, त्या पुस्तकाचं डिजिटल फॉर्म झालं, बरोबर. तसंच जेवढेही कोश भारतात होते, जुने होते, जे काळाच्या ओघात नष्ट होतील, तर त्यांना डिजिटल कोशामध्ये कन्वर्ट करून तो 8 आंतरराष्ट्रीय भाषांमध्ये CSIRने उपलब्ध करून दिलेला आहे. त्यामुळे आपलं जे ज्ञान आहे हे इतर देशांमध्ये सुद्धा पसरलं. ठीक आहे. त्यानंतरचा आपला टॉपिक आहे गणित. तर गणिताबद्दलचं ज्ञान कशा पद्धतीने त्यांनी यामध्ये कोणतं काम केलं ते बघू आपण. तमिळनाडूमधील नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन द मॅथमॅटिकल अँड फिजिकल सायन्स ही संस्था 1662मध्ये स्थापन झाली होती. गणित विषयातील सर्वोच्च संशोधनाला या संस्थेने चालना दिली. आता गणिताबद्दल आपण बोलतो म्हटलं तर गणितामध्ये भारतीयांनी आधीपासूनच सिद्ध करून दाखवलं आहे की भारतीय हे गणितामध्ये खूप परफेक्ट असतात. गणितामध्ये त्यांना मास्टरी असते. गणितामध्ये ते खूप चांगल्या गोष्टी, म्हणजे आपण शून्य तर डेसिमल सिस्टम हे सगळं जे काही आपण भारतीयांनी शोधून काढलं, या बेसिकवर जर आपण काम केलं तर आपण भारतीय लोक गणित या क्षेत्रात किती समोर जाऊ शकतो हे आणखी समोर नेण्यासाठी, हे आणखी सिद्ध करण्यासाठी भारतामध्ये सुद्धा अशी एखादी संस्था असावी जी गणित या विषयाला
आणखी समोर घेऊन जाईल भारतामध्ये, भारतीय विद्यार्थी गणितामध्ये आणखी समोर जातील या उद्देशाने 1962मध्ये ही नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन द मॅथमॅटिकल्स अँड फिजिकल सायन्स ही संस्था स्थापन झाली आणि यामध्ये गणितीय संशोधनाला चालना मिळाली. त्यानंतर आहे संगणक. आधीपासूनच भारतीयांना कुठेतरी मागासलेलं समजणाऱ्या परदेशातील किंवा विदेशी किंवा पाश्चात्य लोकांना हे सिद्ध करून दाखवायचं की भारतीय लोक हे कुठेही मागे नाही आहेत. भारतीयांना संगणकाबद्दलचं ज्ञान अमेरिकेकडने जेव्हा भारतीयांनी मागितलं तर अमेरिकेने ते द्यायला सरळ मना केलं होतं, जेव्हा पहिला सुपर कम्प्युटर भारताला बनवायचा होता. आणि त्यावर आधारित म्हणजे या गोष्टीला एक ॲज अ चॅलेंज स्वीकारून भारतामध्ये स्वतःचा एक सुपर कम्प्युटर बनवला, ज्याला आपण परम म्हणतो. यामध्ये खूप महत्त्वाचा रोल प्ले केला आहे बऱ्याच जणांनी. ठीक आहे, तर त्याबद्दल आपण समोर इथे शिकणार आहोत समोर आणखी. तर संगणक क्षेत्रामध्ये सुद्धा हे खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे, तर कशा पद्धतीने भारत संगणक क्षेत्रात समोर वाढत गेला हे आपण आता इथे बघणार आहोत. बघा, तर 1969मध्ये आपण स्वदेशी बनावटीचा संगणक तयार केला. इंडियन स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट आणि जाधवपूर विद्यापीठ यांच्या संयुक्तपणे ISIJU हा देशी बनावटीचा पहिला संगणक भारतात तयार झाला. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात TCS या कंपनीला 1974मध्ये अमेरिकेतून सॉफ्टवेअर निर्मिती क्षेत्रातील कंत्राट मिळाले आणि भारतात सॉफ्टवेअर उद्योगाची सुरुवात झाली. संगणकामुळे शास्त्रीय संशोधनाचा वेगसुद्धा वाढला. 1987मध्ये अमेरिकेने भारताला महासंगणक द्यायला जेव्हा नकार दिला, तेव्हा राजीव गांधी सरकारने स्वतःच महासंगणक बनवण्यासाठी संगणक विकसित करण्याचा निर्णय घेतला. 1988मध्ये केंद्र सरकारने पुणे येथे सेंटर फॉर डेव्हलपमेंट अँड ॲडव्हान्स कम्प्युटिंग म्हणजे CDAC ज्याला आपण म्हणतो, यामध्ये ही एक संशोधन संस्था स्थापन केली. 1991मध्ये डॉक्टर विजय भटकर ज्यांच्याबद्दल आता मी तुम्हाला सांगत होतो, त्यांनी परम 8000 हा एक महासंगणक तयार केला. तर यावरून आपण सांगू शकतो की भारतीय लोक संगणक क्षेत्रातही कुठेही मागे नाही आहे, त्यांनीसुद्धा हे सिद्ध करून दाखवलं. ठीक आहे, त्यानंतर आहे भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर, ज्याला बार्कसुद्धा म्हणतात. या संस्थेने न्यूक्लिअर फिजिक्स, सॉलिड स्टेट फिजिक्स, स्पेक्ट्रोस्कोपी, केमिकल अँड लाईफ सायन्सेस अशा विविध विषयांमध्ये मोलाचं संशोधन केलेलं आहे. अणुभट्टी निर्मिती शास्त्रज्ञांना प्रशिक्षण देण्याची ट्रेनिंग स्कूलसुद्धा काढली आहे. म्हणजे ॲटॉमिक रिसर्च सेंटर, ज्याला जसं तुम्हाला माहीत असेल की न्यूक्लिअर फिजिक्स, न्यूक्लिअर एनर्जीचा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जो वापर केला जातो त्या क्षेत्राशी संबंधित ही एक संस्था आहे, जी मोठ्या प्रमाणात काय करते, वेगवेगळ्या विषयांवर न्यूक्लिअर एनर्जीचा कसा आपल्याला उपयोग करता येईल. जसं तुम्हाला माहीत असेल की न्यूक्लिअरचा युरेनियमचा एक आयसोटॉप आहे 135 नंबरचा, जो कॅन्सर पेशींना बरं करण्यासाठी वापरतो आपण, ज्याला आपण किमोथेरपी वगैरे तुम्ही म्हणतो. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ॲटॉमिक रिसर्च सेंटर, ज्याला आपण न्यूक्लिअर एनर्जी म्हणतो, ती कशी वापरता येईल यासाठीचा अभ्यास ही संस्था करते. सोबतच अणुभट्टी निर्मितीसाठी शास्त्रज्ञांना प्रशिक्षण देण्याचं जे काम आहे तीसुद्धा ही संस्था करते. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या ट्रेनिंग स्कूलसुद्धा भारतात काढलेले आहेत. बरं, त्यानंतरचा मुद्दा आहे आपला अभियांत्रिकी, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, इंजिनिअरिंग. ठीक आहे, तर 1951मध्ये पश्चिम बंगालमध्ये खरगपूर येथे भारतातली पहिली इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, ज्याला आपण म्हणतो IIT, या संस्थेची स्थापना करण्यात आली. भारतात अभियांत्रिकीच्या क्षेत्रामध्ये म्हणजे इंजिनिअरिंगच्या क्षेत्रामध्ये सर्वच शाखांमधील उच्च व प्रगत शिक्षण उपलब्ध होऊन देशाची गरज भागावी हा या संस्थेचा एक महत्त्वाचा उद्देश होता. पवई मुंबईला आहे, चेन्नई, कानपूर, नंतर नवी दिल्ली येथे अभियांत्रिकी महाविद्यालयांचे IITमध्ये रूपांतर करण्यात आले. या संस्थेच्या उभारणीकरता सोव्हिएत युनियन, अमेरिका, जर्मनी, युनेस्को या देशांनी सुद्धा भारताला मदत केली. भारतातील IIT या संस्थेला स्वायत्त विद्यापीठाचा दर्जा दिला, म्हणजे ही ऑटोनॉमस आहे. यामध्ये ही कुठल्याही गव्हर्नमेंट सेक्टरशी कनेक्ट नाही आहे, स्वायत्त आहे, म्हणजे तिथे स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकतात. एक स्वायत्त विद्यापीठ आहे. कुठल्याही विद्यापीठाला हे संलग्नित नाही आहे, म्हणजे संलग्न नाही आहे, अटॅच नाही आहे, हे एक वेगळं संस्था असते. ठीक आहे, तर एक स्वायत्त ऑटोनॉमस असं एक हे विद्यापीठ आहे. BTech MTech अभ्यासक्रम इथे सुरू करण्यात आले. प्रवेश प्रक्रिया, ज्याला आपण एंट्रन्स एक्झाम म्हणतो, आणि माफक शुल्क म्हणजे कमीत कमी फीजमध्ये विद्यार्थ्यांसाठी आरक्षण हे, आणि इतर विद्यार्थ्यांसाठी आरक्षण, तसंच माफक शुल्क, प्रवेश परीक्षेद्वारे कुठेतरी प्रवेश मिळवणे, हे सगळं हे जे आहे हे या संस्थेद्वारे करण्यात आलं. ठीक आहे, IIT या संस्थेचं हे वैशिष्ट्य मानलं जातं. 1970 ते 80 या दशकामध्ये संस्थेतील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात परदेशी जाऊ लागले. त्यामुळे ब्रेन ड्रेनची समस्या, ब्रेन ड्रेन म्हणजे
भारतातील उच्च शिक्षित विद्यार्थी कायमस्वरूपी परदेशात जाणे, म्हणजे ते इथे अभ्यास करतात, इथे शिक्षण घेतात आणि त्यांचं ब्रेन ड्रेन कुठे दुसरीकडे जाऊन होतं, म्हणजे त्यांच्या या बुद्धीचा, त्यांच्या या शिक्षणाचा वापर इतर देश करतात, बरोबर आहे. याला ब्रेन ड्रेन असं म्हणतात. तर ही समस्या भारतामध्ये निर्माण झाली होती आणि म्हणूनच 1990 नंतर मात्र ही परिस्थिती हळूहळू बदलायला लागली, कारण की ज्या फॅसिलिटी विदेशात मिळत होत्या संस्था, त्या आता भारतात यायला लागल्या होत्या. म्हणूनच 1994मध्ये गुवाहाटी, आसाम, 2001मध्ये रुडकी येथे IIT संस्थेची स्थापना करण्यात आली, जेणेकरून भारतातील उच्च शिक्षित विद्यार्थी परदेशामध्ये नोकरीला न जाता इथेच तो काम करू शकेल. ठीक आहे. त्यानंतर आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, ज्याला IIM आपण म्हणतो. तर IITमधून उच्च दर्जाचे अभियंते म्हणजे इंजिनियर तयार होऊ लागल्यावर कुशल दर्जाचे व्यवस्थापक घडवण्यासाठी म्हणजे मॅनेजर्स घडवण्यासाठी केंद्र व गुजरात राज्य सरकारने अहमदाबाद येथे एक संस्थेची स्थापना केली. अमेरिकेच्या हॉवर्ड बिझनेस स्कूल या संस्थेने वरील संस्थेच्या उभारणीत भारताला मदत केली, म्हणजे मॅनेजमेंट कॉलेजेस उभारायला सुरुवात झाली. कोलकाता, बँगलोर, लखनौ, कोझिकोडे, इंदूर, शिलाँग येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, ज्याला IIM म्हणतो आपण, याची स्थापना करण्यात आली. माहीत आहे का तुम्हाला मध्ये बघा विद्यार्थ्यांनो, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेमध्ये चित्रपट निर्मिती संदर्भातील कोणत्याही पैलूंबाबत पद्धतशीर शिक्षण मिळतं. म्हणजे जर तुम्हाला टेलिव्हिजन किंवा फिल्म बनवायची असेल तर ती कशी बनवायची या सगळ्या गोष्टीचं शिक्षण या संस्थेद्वारे दिलं जातं. दिग्दर्शन, संकलन म्हणजे एडिटिंग ज्याला आपण म्हणतो, अभिनय, ॲक्टिंग करणे, तर चित्रपटाशी निगडीत सगळ्या क्षेत्राबद्दल येथे शास्त्रशुद्धपणे प्रशिक्षण देण्याची सोय संस्थेत करण्यात आली आहे. पुण्यातील प्रभात फिल्म कंपनीचा वारसा या संस्थेला मिळाला आणि ही संस्था जगभर ख्यात कीर्त झाली आहे. म्हणजे खूप प्रसिद्ध आहे ही संस्था, जी फिल्म आणि टेलिव्हिजनशी संबंधित प्रशिक्षण देते. त्यानंतर आहे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, ज्याला आपण NID म्हणतो. 1961मध्ये अहमदाबाद येथे औद्योगिक आरेखन, ज्याला इंडस्ट्रियल डिझायनिंग आपण म्हणतो इंग्लिशमध्ये, या विषयाचं शिक्षण देण्यासाठी संस्थेची निर्मिती करण्यात आली. या संस्थेने 1963 ते 1964 मध्ये बेसिक डिझाईन, ग्राफिक डिझाईन, वस्तूंचे डिझाईन, व्हिज्युअल कम्युनिकेशन हे अभ्यासक्रम सुरू केले. या संस्थेने आकाशवाणी संच, ज्याला आपण ट्रान्झिस्टर म्हणतो, रेडिओ म्हणतो, गणकतंत्र म्हणजे कॅल्क्युलेटर आहे, वस्तूंचे आरेखन म्हणजे डिझाईन, इंडियन एअरलाइन्स व स्टेट बँक यांची बोधचिन्ह तुम्हाला माहीत असतील, हे सगळं बनवण्याचं काम केलेलं आहे. विद्यार्थ्यांनो, त्यानंतरचं क्षेत्र आहे संशोधन संस्था आहे, त्यानंतरची वैद्यक क्षेत्र, म्हणजे याला आपण मेडिकल फील्ड म्हणतो. तर स्वातंत्र्योत्तर कालखंडात वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनासाठी 1949मध्ये भारतातील वैद्यकीय अनुसंधान परिषदेची म्हणजे ICMRची स्थापना झाली. या संस्थेवर देशातील विद्यापीठे, वैद्यकीय महाविद्यालय, शासकीय व बिगर शासकीय संशोधन संस्था यांना संशोधनासाठी सहकार्य करणे, मार्गदर्शन करणे व आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देणे ही जबाबदारी देण्यात आली. म्हणजे ICMR काय करते, देशातील जेवढेही महाविद्यालय आहे, जेवढेही विद्यापीठे आहे, जेवढेही शासकीय किंवा बिगर शासकीय संशोधन संस्था आहे, त्यांना मदत करण्याचं काम ही संघटना करते, ही संस्था करते. ठीक आहे. विविध रोगांवर संशोधन करणारी 26 केंद्र भारतावर त्यांनी सुरू केली. ठीक आहे. या संस्थेच्या संशोधनामुळे क्षयरोग, ठीक आहे, ज्याला आपण TB म्हणतो, आणि कुष्ठरोग, ज्याला लेप्रसी म्हणतो, या सगळ्या रोगांवर नियंत्रण मिळवणं शक्य झालं आहे. या क्षेत्रातील प्रगत वैद्यकीय शिक्षण व संशोधनाला चालना देण्यासाठी ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, ज्याला एम्स म्हणतो आपण, या संस्थेची स्थापना झाली. या संस्थेवर वैद्यकशास्त्राच्या पदव्युत्तर म्हणजे ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन अभ्यासक्रमाच्या शिक्षणाची जबाबदारी टाकली. म्हणजे एम्स काय करतं, ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन लेवलचं वैद्यकीय क्षेत्रातील शिक्षण देण्याचं काम करतं. वैद्यक शास्त्राच्या बहुतांश शाखांमधील पदवी व पदव्युत्तर शिक्षणाच्या सुविधा असलेली महाविद्यालय, संशोधनाच्या चांगल्या सुविधा, सुसज्ज सार्वजनिक इस्पितळे या संस्थेची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. सर्वसामान्यांना माफक दरात वैद्यकीय उपचार उपलब्ध करून देणे, परिचारिका ज्यांना आपण नर्सेस म्हणतो त्यांच्या ट्रेनिंगसाठी स्वतंत्र महाविद्यालय स्थापन करणे, हृदयविकार म्हणजे हार्ट डिसीजेस ज्याला आपण म्हणतो, मेंदूविकार, ब्रेनशी रिलेटेड, नेत्रविकार, डोळ्यांशी संबंधित काही आजार असतील यावर उपचार करण्यासाठी सुपर स्पेशालिटी केंद्र ही संस्था स्थापन करते. सरकारने वैद्यकीय क्षेत्राचा अधिक विकास करण्यासाठी 1958मध्ये मेडिकल काउन्सिल ऑफ इंडिया या संस्थेचे पुनर्गठन केले. म्हणजे ही पुन्हा स्थापन केली, पुन्हा व्यवस्थितपणे ती अरेंज केली. या संस्थेवर वैद्यकीय
शिक्षणाच्या गुणवत्तेचे निकष ठरवणे, म्हणजे जे वैद्यकीय शिक्षण आहे त्याची गुणवत्ता कशी ठरवायची, ती किती व्यवस्थित आपण विद्यार्थ्यांना देतो आहे, हे यावर देखरेख ठेवण्याचं काम, यावर तपासणी करण्याचं काम त्यांनी दिलं. माहीत आहे का तुम्हाला मध्ये बघा विद्यार्थ्यांना, आयुर्वेद, निसर्गोपचार, युनानी म्हणजे युनानकडल्या म्हणजेच ग्रीस, व होमिओपॅथी या चिकित्सा पद्धतीमध्ये संशोधन व विकास घडून आणण्यासाठी 1969मध्ये सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन इंडियन मेडिसिन अँड होमिओपॅथी या संस्थेची स्थापना करण्यात आली. 1979मध्ये या संस्थेचे विसर्जन करून तिच्याऐवजी 3 नवीन संस्था बनवल्या. एक सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन युनानी मेडिसिन, सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन होमिओपॅथी अँड सेंट्रल काउन्सिल फॉर रिसर्च इन योग अँड नेचर क्युअर, याला आपण निसर्गोपचार म्हणतो. या वेगवेगळ्या 3 संस्था त्यांनी बनवल्या. या संस्थांकडे त्या चिकित्सा पद्धतीनुसार रोगावर संशोधन करणे, त्या रोगाची चाचणी करणे, औषधांच्या प्रमाणीकरणाची जबाबदारी, या सगळ्या गोष्टी त्यांनी सोपवल्या. त्यानंतर आहे कर्करोग शिक्षण, कॅन्सर एज्युकेशन. बरं, ॲडव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट रिसर्च अँड एज्युकेशन इन कॅन्सर ही टाटा मेमोरियल सेंटरची एक शाखा आहे. कर्करोग म्हणजेच कॅन्सरवरील उपचार, त्याचं संशोधन आणि कर्करोगाशी संबंधित शिक्षणासाठी राष्ट्रीय स्तरावरील केंद्र म्हणून ही संस्था कार्यरत आहे. ठीक आहे. त्यानंतर आहे संशोधन क्षेत्र कृषी संस्था, कृषी. आता कृषीमध्ये कसं संशोधन होतं ते बघणार आहोत आपण. बघा, तर भारतामध्ये कृषी क्षेत्रातील संशोधन 1905मध्ये सुरू झालं होतं, म्हणजे स्वातंत्र्य मिळण्याआधीच. भारतीय कृषी संशोधन संस्थेला इंडियन ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूट असं म्हटलं जातं. ती 1958मध्ये त्याला विद्यापीठाचा दर्जा देण्यात आला. कृषी क्षेत्राचा विकास, संशोधन, सुसज्ज प्रयोगशाळा, मृदाशास्त्र म्हणजे सॉईल सायन्स ज्याला आपण म्हणतो, म्हणजे मातीचा अभ्यास करून कोणतं पीक कोणत्या मातीत घेतलं जावं याचा अभ्यास ते करतं. तसंच कृषीशास्त्र, शेती कशी करायची, आर्थिक वनस्पतीशास्त्र म्हणजे कशा पद्धतीने कोणत्या वनस्पतींची आपण लागवड केली तर आपल्याला आर्थिक फायदा जास्त होईल, या सगळ्या विभागांद्वारे विद्यापीठाचं कार्य सुरू आहे. या संस्थेच्या नवी दिल्ली येथील मुख्यालयात एक मोठं ग्रंथालय आहे. हे ग्रंथालय देशातील सर्वात मोठं कृषीविषयक ग्रंथालय आहे. गहू, कडधान्ये, गळिताची पिके म्हणजेच ज्याला आपण ऑइल सीड्स म्हणतो, ज्यापासून तेल निघतं, भाजीपाला, अशा अनेक गोष्टीवर संशोधन सुरू झालं. या संस्थेची सर्वात महत्त्वाची कामगिरी म्हणजे एका वर्षात एकाहून अधिक पिके घेण्याच्या पद्धतीविषयी मूलभूत संशोधन येथे सुरू झालं आणि त्याचा फायदा ऑब्वियस शेतकऱ्यांना होतो. तर हे इथपर्यंत आपण विद्यार्थ्यांना काय बघितलं की भारतामध्ये कशा पद्धतीने शैक्षणिक वाटचाल झाली, शैक्षणिक धोरण कसं बदललं, कोणकोणत्या क्षेत्रामध्ये शिक्षणाच्या पद्धती कशा आहेत, कोणकोणतं क्षेत्र शिक्षणाशी संबंधित काय काय सोयीसुविधा करतं, हे सगळं आपण या पाठात बघितलं. आता पुढील पाठामध्ये आपल्याला महिलांविषयी कायदे, स्त्रियांचं त्याबद्दल योगदान व अन्य दुर्बल घटक याबद्दल सरकारचं काय धोरण आहे याचा अभ्यास आपण पुढील पाठात करणार आहोत. थँक्यू.